नमस्कार. नर्मदे हर. श्री नर्मदा परिक्रमेच्या मार्गातला सगळ्यात कठीण टप्पा आपण आता बघतोय तो आहे भाबरी ते खापरमाळ. आणि मार्गाने चालताना आपल्याला माहिती नसतं की तो मार्ग बनवण्यासाठी कुणी कसे कष्ट घेत. या कठीण ठिकाणी दिनेश पोदला पावरा परिक्रमेचा मार्ग बनवण्याचं काम करतोय. परिक्रमा लवकरच सुरू होणार आहे कार्तिकी एकादशीपासून. त्यापूर्वी अशा पद्धतीनं मार्ग बनवण्याची कामं जागोजागी चालतात, कारण पावसाळ्यामध्ये हा मार्ग वाहून गेलेला असतो. हा 15 फुटाचा टप्पा थोडासा कठीण आहे, पण त्याच्यामुळे या मार्गाने लोक जायला घाबरतात. होय दिनेश, इकडनं खाली आतापर्यंत काय काय पडलेत का कोणी? आतापर्यंत इथं 10 ते 15 परिक्रमावासी इथून खाली घसरले. हां. आणि त्या व्यतिरिक्त काहीच्यांचं कमंडलू गेले, काही लोकांचं, काही परिक्रमावासींच्या हातातला दंड कमंडलू असं पडलं. इथून हाक मारलं की आम्ही पडत यायच. बापरे. इथून अर्धा किलोमीटरवर आपला आश्रम. बरोबर. परत येतो हाक मारल्यावर मार्ग काहीतरी झाला प्रकार म्हणून. पूर्ण कसा दाखवतो मार्ग बघा. कठीण मार्ग आहे. इथे जर पाय सटकला आता हा रस्ता तयार झाला आहे, तर परिक्रमावासींना असं आव्हान आहे की बाबरी आश्रमातून पुढे जाताना पारंपरिक मार्गाचाच वापर करावा, कारण पारंपरिक मार्गाने खापरमाळचा आश्रम 2 किलोमीटर पडतो आणि नवीन रस्त्याने